या सिंधुदुर्गात दहशतवाद हा पूर्वीपासून आहे आणि दहशतवाद विरुद्ध जे काही बंड पुकारत होते त्यांनी आज खऱ्या अर्थानं दहशतवादाला मिठी मारले हे सिद्ध कालच्या प्रकरणातून होते। कारण खऱ्या अर्थानं बघितलं तर वैभव नाईक हे सर्वसामान्य जनतेमधले आमदार आहे आणि आजपर्यंत हे सिद्ध ते करत आलेले आहेत की मी सर्वसामान्य जनतेमधला आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज हा दहशतवाद जो सिंधुदुर्गातला आहे तो खऱ्या अर्थानं त्या उंबरठ्याच्या म्हणजे सीमेपर्यंत येऊन ठेपलेला आहे, परंतु सीमेच्या पलीकडे मात्र माजलेला नाही हे मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं। परंतु काही नेते जे होते ते मात्र सांगत होते मीच खरा दहशतवाद संपवला, मीच खरा दहशतवाद संपवला। परंतु गेल्या काही महिन्यात मला वाटतं राजकोटमध्ये घडलेली दुर्दैवी घटना जी आहे आणि त्यानंतर राणींनी केलेली जी भाषा आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी वाक्यरचना केली ती खऱ्या अर्थानं निषेध करण्यासारखी होती। परंतु तिथे कुठच्याही तऱ्हेचा निषेध अथवा कुठच्याही तऱ्हेची वाच्यता न फोडण्याचं धाडस हे इथल्या नेत्यांनी केलं। म्हणजे दहशतवाद विरुद्ध दहशतवाद आपण संपवणार अशा तऱ्हेची कुठेतरी वल्गना करणारे हे नेते आता गप्प का असा मला प्रश्न पडतो।